अध्याय 5 ओवी क्रमांक 91। हे असो संतापू कैसा चंद्रना स्मरे जैसा भूती भेटून नती तैसा ज्ञानिया ते। असो आता आणखी एक दृष्टांत सांगतो। उष्णता की अशी असते याचे स्मरण चंद्राला कधी होत नाही, त्याप्रमाणे जे आत्मज्ञानी सर्व भूतमात्राच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद पाहत नाहीत। मग हा मशको हा गजो किया क्षोपचू हा ध्वजो पहिला इतरू हा आत्मजो हे उरले के। मग हे चिलट आहे आणि हा हत्ती आहे, किंवा हा चांडाळ आहे आणि हा ब्राह्मण आहे, अथवा हा आपला मुलगा आणि पलीकडचा परका, असा भेद कसा बरे राहील। ना तरी हे देनू हे श्वान एक गुरु एक हीन हे असो कैसे स्वप्न जागतया। किंवा ही गाय आहे, हा कुत्रा आहे, अथवा हे थोर आहेत आणि हा नीच आहे, असा तरी भेद कसा राहील। सारांश जागे झालेल्या माणसाला स्वप्न कसे बरे पडणार। येत भेदू तरी की देखावा तरी अहंभाव उरला हो आवा तो आधीची नाही अवघा आता विषमू काये। आणि अंतःकरणात अहंकार नसेल तर विश्वास अनेक प्रकारचे भेद दिसतात, परंतु तोच अहंकार पूर्ण नाहीसा झाला असेल तर कोणत्याच प्रकारचे भेद दिसणार नाहीत। मनाने सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे। म्हणून सर्व ठिकाणी सर्व काळ सम असणारे अद्वितीय ब्रह्म आपणच आहोत असे समदृष्टीने पूर्ण वर्म होय। जी विषय संगून सांडिता इंद्रियाचा ना दंडिता परिभोगिलितनी संगता कामने विना। ज्यानी विषयाचा संबंध न जोडता इंद्रियाचे दमन न करता वासने वाचून निसंगता भोगली। जी लोकाची आधारे लौकिकेची व्यापारे तरी सांडिले निदसूरे लौकिक हे। ते लोक रूढीप्रमाणे वागतात, आपला उदरनिग्रहासाठी लौकिक व्यवहार करतात, परंतु सामान्य लोकांच्या मनात ब्रह्मविषयक जो अज्ञान असेल त्याचा त्यांनी त्याग केलेला असतो। जैसा जना माझी खेचरू असतीची जना नोये गोचरू तैशी शरीरी परी संसारू न ओळखे तया ते। ज्याप्रमाणे पिशाच जगात वावरत असतानाही जगाला दिसत नाही, त्याचप्रमाणे समदृष्टी असलेले आत्मज्ञानी असून देखील जग त्याला ओळखत नाही। हे असो नाचे निमेळे जैसे जळीची जला लोळे ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे असो वास्तविक पाहता वाऱ्यामुळे पाण्यावरचा पाणी लाट रूपाने खेळत असते, परंतु सामान्य लोक या लाटा पाण्यापेक्षा वेगळ्या आहेत असे म्हणतात। तैसे नाम रूप तयाते एरवी ब्रह्माची तो साचे मग साम्य आले जयाचे सर्वत्र गा। त्याप्रमाणे ज्यांचे शरीर आणि नाव जगाप्रमाणे असेल तरी देखील तो साक्षात ब्रह्मरूप आहेत आणि त्यांचे मन सर्व ठिकाणी साम्यप्रत झालेले असते। ऐसे नि समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षणे ही आहे अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे
श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, अशी ज्यांची विश्वात्मक समदृष्टी झालेली असते त्या पुरुषांचे लक्षण तुला संक्षेपाने सांगतो, तरी तू लक्षपूर्वक ऐक. तरी मृग जळाचे निपुरे, जैसे न लोंढीचे कागी विवरे, तैसा शोभा शुभिना विसरे, पातलिया जो. ज्याप्रमाणे मृगजळाच्या पुराने डोंगर वाहून जात नाही, त्याप्रमाणे तो प्रिय अथवा अप्रिय गोष्ट प्राप्त झाली असता त्याच्या मनापासून विकार पावत नाही. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पंडुसुता, तोची भ्रमा. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, हे पार्था, तोच खरा समदृष्टीचा पुरुष होय आणि तोच ब्रह्माशी एकरूप झालेला असतो. जया आपण पे सांडून काही, इंद्रिया ग्रामावरी नेची नाही, तो विषय नसेवी हे काही, विचित्र येथ. जो आत्मरूपाच्या आनंदाला सोडून कधी इंद्रियाच्या अधीन होत नाही, त्याने विषयांचे सेवन केले नाही, यात आश्चर्य ते कोणते. सहजे स्वसुखाचे नियपारे, सुरवाडेचे नियंतरे, रचिला म्हणून बाहेरे, पाऊल न घाली. आत्मानंदाच्या तृप्तीने त्यांचे अंतःकरण स्वाभाविकच परिपूर्ण संतुष्ट असते, म्हणून त्यांची पाऊले विषय सुखाने वळत नाहीत. सांगे मुदळाचे निताटे, तो जेविलाया चंद्र किरणे चोखाटे, तो चकोर आणि वाळुवंटे, चुंबितो असे. तो कमलपत्राच्या ताटामध्ये शुद्ध शीतल चंद्र किरणाचे सेवन करतो. तो चकोर पक्षी वाळवंटातील वाळूंचे खडे चोखीत बसेल काय. तैसे आत्मसुख पाहिले, जयासी आपणेची फावले, तया विषय सहज सांडवले, म्हणो काही. त्याप्रमाणे ज्याला स्वतःच्या आपल्या ठिकाणी आत्मज्ञान प्राप्त झाला, त्यांच्याकडून विषयांचा त्याग सहजच घडतो, हे काय सांगावयास पाहिजे. एरवी तरी कौतुके, विचारुनी पावे पानिके, या विषयाचे निसुखे, झकविती कवन. एरवी सहज कौतुकाने थोडा विचार करून पहा की या विषयाच्या सुखाने कोण बरे फसतात. जी आपण पे नाही देखिला, तोची इंद्रियास्थ रंजले, जैसे रंकू काकू केले, तो शाते सेवी. ज्यांनी आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही, तो इंद्रियाकडून प्राप्त होणाऱ्या विषयात रंगून जातात. ज्याप्रमाणे भूक लागलेली दरिद्री मनुष्य कोंडा देखील खाते. ना तरी मृग्य तुषा पंडिते, संभ्रमे विसरोनी जळाते, मग त्वय बुद्धी बरडिते, ठाकुनी येती. किंवा तानेने व्याकुळ झालेली हरणे ब्रह्मामुळे खऱ्या पाण्याला विसरून जातात आणि मृगजळाला पाणी समजून माळ रानावर धावत येऊन पोहोचतात. तैसे आपण पे नाही दिठे, जया ते स्व सुखाचे सदा खराटे, तयासीची विसे हे गोमटे, आवडती. त्याप्रमाणे ज्यांना आत्मस्वरूप पाहण्याची दृष्टी नसते, त्याला स्वरूप आनंदाची सदैव कमतरता असते, त्यांना ते विषय सुख रूप वाटतात. एरवी विषय सुख आहे, हे बोलण्याची सारिके नोहे, तरी वे दुस्मोरणे काम न पाहे, जगा माझे. एरवी विषयामध्ये सुख आहे असे बोलणे देखील योग्य नाही. विजेच्या चमकण्याने जगात उजेडही नाही, कारण तो चमकणे क्षणिक आहे, तसेच विषयही विनाशी आणि क्षणिक आहेत.
सांगे वातावर्षात पुधरे से ब्रह्मछायती जरी सरे तरी त्रिमाळिके वधाळे करावी का. सांगा बरे, वारा पाऊस ऊन याच्यापासून रक्षण करण्याचे काम ढगाच्या सावलीने होत असेल तर 3 मजल्याने जुने गच्ची घरे का बरे बांधावीत. मनोनी सुख विषय सुख जे बोली जे ते नेनता गावाया जलपी जे तैसे महुर का म्हणी जे विष कंदाते. विषयांचे स्वरूप न कळल्यामुळे विषयात सुख आहे असे व्यर्थ बोलले जाते, म्हणून का विषयाच्या कंदाला मधुर म्हणावे. ना तरी भोम्या नाम मंगाळू रोहिणीची मनते जळू तैसा सुख प्रवादू बराळू विषय युकुहा. भूमिपुत्र हा सर्व ग्रहात दृष्ट असतो, तरी पण त्याला मंगळ असे म्हणतात किंवा मृग जळालाच जल असे म्हणतात. त्याप्रमाणे विषयापासून मिळणाऱ्या अनुभवाला सुख असे म्हणणे व्यर्थ आहे. हे असो अवघी बोले सांग पा सर्प फणीची साऊले ते शीतल होनी केतुली मोशकासी. हे सर्व बोलणारे बोलणे राहू द्या असे सांग. नागाच्या फणींची छाया उंदराला कितपत शीतल होऊ शकेल. तैसा आमिष कवळू पांढवा मिनो न सेवी तवची बारावा तैसा विषय संगू अवघा निभ्रांत जाणे. जोपर्यंत गळ्याला लावलेल्या मासाच्या तुकड्याला मासा तोंड लावित नाही तोपर्यंत तो ठीक असतो, त्याप्रमाणे सर्व विषयाशी आपला संबंध येत नाही तोपर्यंत बरे. हे पांडवा, तू निसंशय समजून घे. हे विरक्ताची आदिठी जे न्याळी जे किरीटी ते पांडुरोगाची पुष्टी सारिखे दिसे. विरक्त पुरुषाच्या दृष्टीने हे विषय सुख जेव्हा पाहिले जाते तेव्हा पंडुरोगात येणाऱ्या लठ्ठपणासारखे वरून चांगलेपण आणि आतून घातक असे दिसू लागते. म्हणून विषय भोगी जे सुख ते सांध्यातची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. म्हणून विषय भोगात जे सुख मानले जाते तो प्रारंभापासून शेवटपर्यंत दुःखदायक आहे, परंतु अज्ञानी लोक काय करणार, सवयीमुळे त्यांना विषय सेवन केल्याशिवाय चालत नाही. ते अंतरणे नीती बापुडे म्हणून या गते सेवने घडे सांगे पोय पंक्तीचे किडे कायची गळसी घेती. ते विचारे अज्ञानी विषयाच्या आतले सुख स्वरूप जाणत नाहीत, म्हणून त्यांच्या हातून आवश्यकी विषय सेवन घडत असते. पोहाच्या चिखलात राहणाऱ्या किड्यांना त्या घाणीची कधी किळस येते काय. तया दुःखाची जिव्हार ते विषय कर्दमीचे दूरधार ते भोगजळीचे जलचर सांडिती केवी. त्या दुःखी लोकांचे दुःख हेच जीवन बनलेले असते, कारण ते विषयरूपी चिखलात राहणारे बेडूक असतात, भोगरूपी पाण्यातील जलचर असतात, तर मग ते विषयाचे सेवन कसे बरे सोडतील. आणि दुःख योनी जी आहाते ती अनिरार्थकात तरी नव्हते जरी विषयावरी विरक्ती धरिती जीव. जर विषयाच्या ठिकाणी जीव मात्र हे विरक्ती धारण करतील तर मग एवढ्या म्हणून दुःखदायक योनी आहेत तेवढ्या व्यर्थ होणार नाहीत का. ना तरी गर्भवासची संकट का जन्म मरणीचे कष्ट ये विसमवे विनवाठ
वाहवी कवने. अथवा गर्भवासात होणारी दुःख, जन्ममरणाचे कष्ट मार्ग अविशांतपणे कोणी बरे चालवावा. जरी विषय सांडिजेला, तरी मादोषी हे वसिजेला. आणि संसारो हा शब्दू नवेला, लटिका जगी. जर विषयासक्त लोकांनी विषय भोग सोडले, तर मग महापातकांनी कोठे बरे राहावे. आणि मग संसार हा शब्द जगामध्ये खोटा ठरणार नाही का. म्हणून अविद्या जात नाथिले, तो तिहेची साच दाविले. जी सुख बुद्धी घेतली विषय दुःखा. म्हणून हे विषयांच्या भोगापासून उत्पन्न होणारे दुःख सुख मानतात. हे लटिके असे सर्व अज्ञान हेच खरे आहे असे सर्वांना भासवितात. या कारणे घासू फटा, हा विचारिता विषय ओखटा. तुझने कही हा वाटा, विसरोनी जासे. म्हणून हे अर्जुना, ह्या विषयाचा सूक्ष्म विचार केला तर विषय फार वाईट आहेत असे दिसते. म्हणून तो चुकून सुद्धा या मार्गाला जाऊ नकोस असे श्रीकृष्ण भगवान म्हणाले. पहे याते विरक्ते पुरुषा, त्वजिती का जैसे विच. निराशा तया दुःख, दाविले नावडे. कारण विरक्त पुरुष हे सुख विषयांना विषयाप्रमाणे मानून त्यांचा त्याग करतात. हे निरीच्छ असल्यामुळे विषयांनी दाखवलेले स्वरूप दुःख त्यांना आवडत नसते. ज्ञाना या चाहन ठाई, याची मातुही किरणाई. देही देह भावे जिही, स्ववश केले. आत्मज्ञानी पुरुषांच्या अंतःकरणात दुःखरूप विषयांची गोष्ट सुद्धा नसते. कारण त्यांनी देहात असतानाच काम क्रोध ही वृत्ती स्वाधीन केलेल्या असतात. जयाचे भायाची भाषा, निजेची निशेष. अंतरी सुख एकाधी. हे बाह्य विषयांच्या उपभोगाची भाषा मुळीच जाणत नाहीत. आणि त्यांच्या अंतःकरणात एक ब्रह्म सुखद आनंद असते. परी ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षी फळ चुंबीजे. तैसे नवे ते तर विसरीजे, भोगिते पणही. ब्रह्मसुखाचा अनुभव वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागतो. पक्षी ज्याप्रमाणे फळाला झोंबतो तेव्हा भोगता, भोग्य आणि भोग ही त्रिपटी असते. परंतु जशी त्रिपुटी ब्रह्मानंदा नाही, कारण त्या अवस्थेमध्ये भोगतेपणाही विसरावा लागतो. भोगी अवस्था एकी उडी, ते अहंकारच्या चुडी लोडी. मग सुखे सिघे आटी, वाढेपणे. त्या भोगामध्ये वृत्तीची एक अशी स्थिती निर्माण होते की ती अहंकाराने वस्त्र दूर सारते. आणि मग तो जीव ब्रह्मसुखाला दृढ आलिंगन देतो. तिये आलिंगन मेळी, होय आपोआप कवळी. तेथे जळ जैसी जाणी, वेगळेने दिसे. जसे पाण्यात पाणी टाकले असता ते वेगळे दिसत नाही, तसे त्या आलिंगनात मिलनात आपल्या स्वरूपाची मिठी पडलेली असते. का आकाशी वाई हारपे, तेत दोन्ही हे भास लोपे. तैसे सुखाची उरे स्वरूपे, सुरती तिये. अथवा आकाशात वायूला लय झाल्यानंतर आकाश व वायू हे दोन आहेत ही भेदांची भाषा समजून जाते. त्याप्रमाणे ऐक्य अवस्था आणि ब्रह्मसुख हे भेदांची भाषा संपून फक्त आनंदच स्वरूपाने शिल्लक राहतो. ऐसी द्वैताची भाष जाय, मग म्हणो तरी एकची होय. तरी ते तर साक्षी कवनु आहे,
जाणते ते जे. अशी भेदांची भाषा संपून जाते आणि मग ऐक्य होते. त्या वेळी एकत्वाला जाणणारा दुसरा साक्षी तरी कोण आहे. म्हणून असो हे अवघे येथन बोलणे काय बोलावे. ते खुनची पावेल स्वभावे आत्मराम. म्हणून हे सर्व बोलणे असू द्या, तो प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे. त्याबद्दल शब्दांनी काय बरे बोलावे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे ऐक्य पावले तर ब्रह्मनिष्ठ पुरुष आहे ते या सूक्ष्म विचारातील खरे वर्म सहज जाणतील. जैसे सुखे मातले आपणची आपण गुंतले. ते मी जाण निखळ ओतले सामरस्याचे. जे अशा सुखाने परिपूर्ण संपन्न झाले आहेत ते आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी रममान झालेले आहेत. हे पूर्णपणे सौम्य रसांचे ओतलेले पुतळे आहेत असे मी समजतो. ते आनंदाने अनुकार सुखाचे अंकुर. की महाबोधे विहार केले जैसे. ते ब्रह्मनिष्ठ पुरुष आनंदाचे प्रतिबिंब आहेत, सुखांचे अंकुर आहेत किंवा त्यांच्या रूपाने महाबोधाने जणू किडा केलेली आहे. ते विवेकेंचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव. ना तरी अलंकारे अवयवा ब्रह्मविद्येचे. ते विवेकांचे संपूर्ण गाव आहे किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव अथवा ब्रह्मविद्येचे सुशोभित केलेले अवयव आहेत. ते सत्वांचे सात्विका की चैतन्याचे अंगिक. हे बहु असो एकेक वाणीसी काही. ते सत्वगुणाला मूर्तिमंत सात्विकपणा आहेत. ते चैतन्याच्या शरीराची बांधे सूद ठेवणे आहेत. यावर सद्गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार असू द्या. ब्रह्मनिष्ठ पुरुषांची एक एक लक्षणे किती म्हणून वर्णन करणार आहेस. तू संतस्तवनी रसासी तरी कथेची नसे करीसी. की निराळी बोल देखसी सानागरा. तू जेव्हा संतांची स्तुती करण्यामध्ये रमून जातोस त्यावेळी तुला मूळ कथेचे आठवण राहत नाही, कारण तू निराकार स्वरूपासंबंधी प्रेमळ आहेस आणि रसाळ भाषा बोलत आहेस असे निवृत्तीनाथ म्हणाले. परी तो रसातिशया मुकुळी मग ग्रंथार्थ दीपूजळी. करी साधू हृदय राऊळी मंगळ उखा. परंतु आता रसांचा अधिक झालेला विस्तार कमी कर. मग गीता ग्रंथाच्या अर्थाचा दीप प्रज्वलित कर आणि सत्पुरुषांच्या हृदयरूपी राऊळात मंगलेची पहाट निर्माण कर असे निवृत्तीनाथ म्हणाले. रामकृष्ण हरी.